मुक्ती मारते माता पुढे हा पुढे या पुढे आजी काही या पुढे तालकरी थोडं अलीकडे यावे तालकरी मंडळी थोडं हरी महिषी पुत्रा मुखी बोलवणे महिषी पुत्रा मुखी बोलवणे पुत्रा मुखी बोलवणे
मन मन दुसरे चरण चंदाजी गुरुबाधानी कथित विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण ते नमस्कारुनी आता नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागून निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवीरू आता विनो वागलासिने ते चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विसो मोहिनी नमस्कारिणी तुम्ही संत माझी आकडा कराल दिटीचा भोगडा तरी तुम्हा माने एवढा होईल मी पुण्य श्लोकीचा पुण्यनगरीचा पुण्यनगरीचा हिरा खरा शोभतो ऐसा शुभ करा संत वरा दांडे करा वंदितो श्री संताचे माता चरणावरी साष्टांग ही करी दंडवत मैसी पुत्रा मुखी बोलवणे श्रुती चालविणे विंदी वैसुनिया नवे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी उदका माझी वया ठेवणी कोरड्या दाखवणे रोकड्या विश्वजना नवे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी निरामणे ती संगची तनमे तीन उद्धरले नवलकोर नवे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी आणि शिष्टीमध्ये हा जो समर्थ सांगलेला तो जर थोडासा पाठीमागे घेता आला तर बरं होईल. मुलांची घुसमट झाली इकडनं लोक पलीकडे सांगून त्यांना असं मोकळं ना असता येत नाही. थोडासा फक्त आहे तिथं थोडासा पलीकडे क्लिअर करतो लोकांनी खापे ना तिथपर्यंत थोडस पाठीमागे तेव्हा तुला घ्यायचं उचलून. मुलांची घुसमट झाली
त्यांना नाचायचे, आम्हाला नाचून कीर्तन करायचे, त्यांची घुसमट व्हायला नको. हा आता इकडे लक्ष द्या. अभंग निळोबारायांचा आहे. हा थोडं इकडे करा. हॅलो, मी आता माझ्या बाईकचं विको कमी आहे. तो फॅन बंद करा, फॅन बंद करा. एवढ्या मला कामाचेच पैसे फुकट नाही. हॅलो, रिपीट बंद करा म्हणजे मला बोलते. हॅलो हॅलो, हा ओके. ऐका, अभंग निळोबारायांचा आहे. तुकोबारायांची 14 टाळकरी, त्यातले निळोबाराया हे तुकोबारायांची टाळकरी आहे. अभंग 4 चरणांचा आहे. पहिल्या चरणातून माझ्या राजगुरुनगर तालुक्यातल्या आळंदी गावच्या ज्ञानोबारायांचं वर्णन. दुसऱ्या चरणातून पंढरपूरच्या माझ्या नामदेवरायांचं दुसरं वर्णन आणि तिसऱ्या चरणामध्ये तुकोबारायांचं वर्णन. 3 चरण वरची आणि 4थ्या चरणामध्ये निळोबारायांचं. अशी 4 चरण आहेत अभंगाला. अभंग सोपा आहे आणि तुमच्या इथं जाण्याचा मी प्रयत्न करतोय. तुमच्या डोक्यापासून तर हृदयापर्यंत जाण्याचा प्रयत्न आपण करूया. गोड असं नियोजन रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं तुम्ही केलेलं आहे. कीर्तनाच्या निमित्तानं विशेष उपस्थिती माझ्या माता भगिनींची आधी आहे. माता भगिनींना तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. खरंच तुम्ही इतक्या बहुसंख्येने कीर्तनाला पुरुषांपेक्षा अधिक उपस्थित झाला आणि विशेष म्हणजे चांगल्या मालिकेचा त्याग करून माझ्या कीर्तनाला आला. त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. पुरुष मंडळी तुम्हालाही मनापासून धन्यवाद. मृदुंगाचार्य हार्मोनियम वादक फार गोड साथ देत आहेत. 9 वाजेपर्यंत अशी साथ असू द्या. विणीकरी फार गोड आहे. सुंदर पेटा, सुंदर कपडे, वा. त्यांच्याकडे पाहिलं प्रसन्नता वाटली. आणि चोपदारांचा तर विचारूच नका. 2-4 कोरोनाच्या लाटा आल्या पण तब्येत चांगली असा चोपदाराचा, वा. त्यांच्याकडे पाहिलं पोपट महाराज समाधान. हे सगळे टाळकरी माझे योगेश महाराजांचे गोड विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्यांबरोबर पूर गावातले काही विद्यार्थी स्वरात स्वर मिसळण्याचा प्रयत्न करतात. टाळ घेऊन, मंचरी टोपी घालून वाजनात काही टाळकरी उभे असू द्या. यांची गरज आहे. नाही तर उद्या मला चित्रात टाळ दाखवावा लागेल. याला टाळ असं म्हणतात. हा, ते बैलगाडी चालू झाली नसते ना तर चित्रात बैल दाखवावा लागला असता या पोरांना. त्याला बैल असं म्हणतात. आणि कोरोना नंतर कीर्तन प्रवचन चालू जर झालं नसतं ना तर चित्रात मृदुंग दाखवावा लागला असता. याला मृदुंग असं म्हणतात. म्हणून नाही रे, कीर्तनकारांना जपू नका पण टाळकरी गायक, वादक आणि विणेकऱ्यांना आणि चोपदारांना जपा. कारण ही उद्याची पिढी ही जर उद्या टाळ वाजवायला लागली तर पूरगावची संपत्ती उद्या जर कोणी विचारली तर तुमच्या गावात जेवढे टाळकरी गायक वादक तयार होतील ती तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी श्रीमंती असेल. आदरणीय मोरे माऊलींनी आणि रंगनाथ महाराजांनी गोड अशी चाल गायली आणि चाल चालीत होती, नाही का? चाल चालीत होती. बरेच जण चाल गातात पण ते चालीत नसतात. पण मोरे माऊली आणि रंगनाथ महाराजांनी गोड चाल गायली. हरिदास महाराज आमचे बाबा आहेत, शांताराम महाराज आहेत, सगळे गायक वादक टाळकरी. सुंदर नियोजन. 25व्या वर्षाला शोभेल गावाच्या मानाने अतिशय सुंदर नियोजन केलं. कीर्तनात 4 नेम. विठ्ठल विठ्ठल भजन झालं, सर्वांनी टाळी वाजवायची. दुसरा नेम ऐका, माझा एखादा मुद्दा पटला की टाळी वाजवून मला दाद द्यायची. तिसरा नेम, महाराज मंडळींची प्रमाण झाली की टाळी वाजून त्यांना दाद द्यायची. आणि चौथा नियम अतिशय महत्वाचा,
कीर्तन चालू असताना माझ्याकडे पाहताना कोणी तोंड टाकून दरिद्र्यासारखं टेन्शन मध्ये माझ्याकडे कोणी पाहायचं, तुम्ही जर चेहरे पाडले तर मी पंक्चर होणार एवढं लक्षात ठेवा. वक्ता तो वक्ता हे श्रोते किती मोठा बाबा, मोठ्या ढेरीचा ना, मोठ्या दाढीचा ना, मोठ्या गाडीचा ना, मोठ्या पाकिटाचा ना, पण जर तुम्ही झटका आणला तर त्या बाबाचं काही चालत नाही. कीर्तनाला सुरुवात, कीर्तनाच्या निमित्तानं अभंग निळोबारायांचा निवडला. आता कीर्तनाला सुरुवात. हे इकडे लक्ष द्या. महाराज, जीवन जगत असताना आपण जी कर्म करतो त्या कर्मावरती आपल्या आयुष्यातलं सुख आणि दुःख अवलंबून आहे. कीर्तनाला आल्याच्या नंतर आपला चेहरा प्रसन्न असणं. काय होतं महाराज, बऱ्याच वेळा असं गावांनी अनुभवायला मिळालं, कीर्तन लोक ऐकून घेतात, मस्त जेवण करतात, जाता जाता तंबाखू मळता मळतात. बाबाचं नाही पटलं बा आपल्याला, या महाराजाचं अजिबात पटलं नाही. बायकोचं तू हच पटत नाही तर माहून तो काही लोक आहेत महाराज अशी तोंडावर छान छान बोलतात. वा 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 वा, रात्री ना काय सुंदर कीर्तन केलं, आल्याच्या नंतर काय सुंदर कीर्तन करता महाराज तुम्ही. रात्रीच्या बोलायला नाही जमलं बरं का, पण तुम्ही लय छान करता. मी निघून गेलो का उद्याच्याला म्हणतो मासेला कुठे कीर्तन येतो रे, त्याच काही काम आहे का कीर्तन? कीर्तन करावं फक्त तुम्हीच. वा वा वा, असं तोंडावर गोड नाही बोलायचं. हाला उत्तर आहे, नाहीला उत्तर आहे. काय असं ते तोंडावर बोलत जायचं, कौतुक चार चौघात करायचं आणि बाजूला एकांतात नेऊन चुका सांगायच्या. जी माणसं चुकी सांगतात ना भाऊकी, जी माणसं आपली चुकी सांगतात ना ती माणसं आपली असतात. ऐका महाराज, आणि जी माणसं आपली पाठीमागे निंदा करतात ना ती माणसं कधीच आपली नसतात. लक्षात ठेवायचं महाराज. तोंडावरती गोड बोलणारी माणसं आयुष्यात आपली कधीच होऊ शकत नाही. पण यदा कदाचित एखादा रागून जर आपल्याला तोंडावरती आपल्या चुका सांगत असेल तर तो आपला. लक्षात ठेवा, तुकोबारायांनी आपल्या आयुष्यात तेच केलं. बिथरलेल्या समाजाचा नाता जागेवरती आणण्यासाठी ज्या तुकोबारायांनी गाथा लिहिला, तो गाथा लिहित असताना प्रसन्नता निर्माण झाली. आणि तुकोबाऱ्या अभंग रचना जशी जशी सुचन तशी तशी तुमच्या राजगुरुनगर तालुक्यातले कडूस नावाचं गाव आणि त्या कडूस नावाच्या गावामध्ये तुकोबारायांची एक टाळकरी, त्या टाळकऱ्यांचं नाव आहे गंगाराम मवाळ. त्यांचं आडनाव होतं महाजन, मवाळ नव्हतं. मवाळ हे आडनाव नाहीये, त्यांचं आडनाव आहे महाजन. महाराज हे गंगाराम महाजन पण तुकोबारायांच्या संगतीत गेले आणि त्यांच्या स्वभावावरून त्यांना तुकोबारा मवाळ म्हणाले. तुकोबारा जसा जसा अभंग सुचेल तसं तसं लेखली गंगाराम मवाळांची आणि चाकणच्या तेली महाराजांची चालायची आणि अभंगाच्या रचना त्या ठिकाणी व्हायच्या. त्यातले शिरूर तालुका शेजारी आहे, त्या शिरूर तालुक्यामध्ये रामलिंग नावाचं गाव आहे. त्या रामलिंगला ऐका, ते रामलिंग म्हणजे निळोबारायांचं गाव आणि त्या निळोबारायांना ऐका महाराज, त्या निळोबारायांचा आजचा अभंग फार गोड वर्णन केले निळोबारायांनी. काय झालं, निळोबारायांना माहिती झालं की आता आम्ही रेड्यामुखी वेद बोलवले हा शब्द जर वापरला तो यदा कदाचित 2025 ची लोक जरा डोक्यानं फासते, ती कशाचा कुठं तर्क लावतील याची गॅरंटी नाही. यदा कदाचित समाज असा म्हणू शकतो, अहो ज्ञानोबारायांनी रेडे आडनावाच्या माणसाच्या मुखातून वेद बोलवले असतील असा तर्क लावणारी बरीच मंडळी आहेत. कारण कोणी सोयीचं म्हणत नाही. त्या दिवशी मी कीर्तनाला लवकर गेलो, हरिपाठ चालला होता आणि हरिपाठ हरिपाठ चालला होता आणि मी गेलो म्हणले महाराज म्हणा चाल. मग मी सुरुवात केली, मनाची आहे म्हणी गुंबी वेलाशीला सुरुवात केली महाराज चालीला आणि मी पुढे म्हणत होतो, मोगरा फुलला मोगरा फुलला. पाठीमागचा गडी त्याला कळलंच नाही महाराज काय म्हणतो. तो म्हणला मोकार फुगला मोकार फुगला. वा
हरिपाठच उलटा. इकडे लक्ष, हे इकडे लक्ष. काय आनंद आहे हरिपाठामध्ये. चित्त नाही नामी तरी ते आहे का महाराज. शरीरात असावं चित्त, परमार्थात असावं चित्त, शरीरात असावं पित्त आणि संसारात असावं वित्त. वित्ताशिवाय संसार चालू शकत नाही, चित्ताशिवाय परमार्थ चालू शकत नाही आणि पित्ताशिवाय शरीर चालू शकत नाही. ते तुमचं माझं नेमकं चित्त बिघडलंय आणि त्याच्यामुळे सगळा घोटाळा झालाय. आता हा रेड्या नावाचा माणूस नाही बाबा. मग हा रेड्या नावाचा माणूस नसून तो रेडा कोण आहे तर तो म्हशीचा पुत्र आहे. निरोबाला सांगतात मी सांगत नाही. त्या दिवशी कीर्तनामध्ये मी बोलून गेलो. चालविली जड भिंती हरली चांगली याची भ्रांती. ओ ज्ञानोबारांनी निर्जीव भिंत चालवली. वा, इतकं लोकांना पटलं. कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्याच्या नंतर एक जण भेटला म्हणला, महाराज आता तुमचे महाराज लोक 51,000 गेले, तुम्ही काही कमी घेत नाही. मग एखाद्या बुवानी आता चालून दाखवा भिंत. तुम्ही फक्त ज्ञानोबारांचं सांगत आहे. हा 51 घेताय म्हणजे चालवली पाहिजे भिंत तुम्ही पण. म्हणलं बरोबर आहे. 51 वाल्यापेक्षा 11 वाला चालू म्हणलं. ते माझ्याकडे काय बोला तुम्ही. निर्जीव भिंत चालवण्याची तुमची ताकद आहे का. आता चालवतो म्हणलं, चल लगेच भिंती बसतो, लगेच भिंत चालव. ते माझ्याकडे पाहायलाच लागलं. अरे बुवा जरा वाढाव दिसते. वाढाव नाही, तू मला फक्त तू म्हण चालव, मी निर्जीव भिंतीवरती बसतो. ते म्हणला बसा आणि चालवा निर्जीव भिंत. म्हणलं फक्त हे बोलू नका, मी निर्जीव भिंतीवरती बसतो, मी भिंत चालवतो, फक्त माझी एकच अट आहे. म्हणला अटकायची. म्हणलं तू फक्त वाघाव बसून ये, तू चांगले हो, गळ्यात साप घाल, ये तिकडून वाघाव बसून. मी भिंत घेऊन आलो. तो मला भिंतच पडली गावात. तुमच्या नादीच नाही लागायचो. मी चाललो मग. ऐका इकडे लक्ष, ऐका महाराज. लोक पुढं काय डोकं लावतील याची गॅरंटी नाही. नाशिक जिल्ह्यात कीर्तन होतं. नाशिक जिल्ह्यात कीर्तनाला गेलो. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अभंग घेतला. महाराज मी सांगितलं आळंदीला सुवर्ण पिंपळ काय, माऊलींच्या मंदिरात काय सुवर्ण पिंपळ. एकाने डोक्यातच ठेवलं. मला आळंदीला जर सोन्याचा पिंपळ असेल आपल्याला चक्कर मारायला काय हरकत आहे. ते नाशिकवरून एसटीत बसलं आणि भोसरीत उतरलं. तिथून पीएमटीने आळंदीत आलं. ज्याला त्याला विचारायचं सोन्याचा पिंपळ कुठे, सोन्याचा पिंपळ कुठे. त्याला वाटलं 2-4 पानं भेटली ते भेटली, मला दुसरं तरी काय मिळायचं पाहिजे. वा वा. आणि मला फोन लावली, महाराज बोला सोन्याचा पिंपळ. म्हणलं आळंदीत कुठे, माऊलींच्या मंदिरात. माऊलींच्या मंदिरात म्हणलं पीएमटी चौकात. तिथं चौकात उतरलं, जुन्या पुलाजवळ पळत सुटलं. म्हणला जर मी गेलो त्याच्या आधी जर सगळी सोन्याची पानं गेली घोटाळा होईल. असं दम काढी लावलं महाराज आणि माऊलींच्या मंदिरात. महाराज पुन्हा पोच, सुवर्ण पिंपळ कुठे, सोन्याचा पिंपळ. म्हणलं तू मंदिरात गेल्याच्या नंतर उजव्या बाजूला 727 वर्ष झालं समाधी सोहळ्याला, त्याच्या अगोदरचा पिंपळ आहे. त्या पिंपळाकडे पहा, सोन्याची पानं दिसतील. ते मंदिरात गेलं पिंपळाचं पाहिलं. मला फोन करायचं, महाराज याला पिंपळासारखीच पाने सोन्याची कुठे. डोक्यातून काही गोष्टी काढून टाकत चला. नको त्या गोष्टी डोक्यात आणायच्या, नको त्या कल्पना डोक्यात आणायच्या आणि नको तिथं डोकं लावायचं. काही लोकांना लईच सवय महाराज. मी कीर्तन झाल्याच्या नंतर एक जणांनी मला दाखवलं. म्हणला महाराज सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्ही कीर्तनात दिली, आम्हाला आवडली, पण या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला येऊ शकत नाही, मला ते उत्तर माहिती. म्हणलं तू दे. मला माझा प्रश्न असा आहे, कीर्तनकार कीर्तनामध्ये कंबर का बांधतात त्याचं उत्तर मला माहिती नाही. सांगा तर तू प्रश्न आहे तू आणि उत्तर आहे तुझं. तो म्हणला धोतर गळू नये म्हणून तुम्ही कंबर. वा. ऐका महाराज, कीर्तनामध्ये कंबर का बांधली जाते त्याचं उत्तर आहे का. या अंतकरणात असलेले कीर्तन चालू असताना कीर्तनकाराच्या अंतकरणामध्ये
ज्या कीर्तनाविषयी नामस्मरणाविषयी ज्या भावना जागृत झालेल्या असतात, पण कमरेच्या खाली असलेली जी वासना आहे ती वासना यदा कदाचित कीर्तनकाराच्या हृदयापर्यंत येऊ नये म्हणून कीर्तनकाराने हे कंबर घट्ट बांधायचं असतं. हे त्याचं शास्त्रीय कारण आहे, लक्षात घ्या. हे त्याचं शास्त्रीय कारण आहे. बऱ्याच लोकांनी गैरसमज करून घेतला. पूर्वीची लोक फेटा घालायची, फेटा. आता आपल्या जवळजवळ फेट्यावाली नाही राहिलीच नाही, महाराज बिचार राहिलीच नाही. काही भागात अजून फेट्यावाली माणसं आहेत. आपल्याकडे टोप्यावाली माणसं आली, टोप्यावाली. याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, सगळ्यांच्या टोप्या महाराजांच्या डोक्यात. नका घालू, लय जणांनी घातल्या, तुम्ही नका घालू. इकडे लक्ष द्या. महाराज फेटा का बांधायचा? महाराज जुनी माणसं, विज्ञान सांगतं की थंडी वाऱ्यापासून, ऊन पावसापासून तुमच्या मस्तकाचं रक्षण व्हावं म्हणून फेटा बांधायचा. अध्यात्म सांगतो अविचार, वाईट विचार, नास्तिक विचार, समाजातल्या वाईट गोष्टी या बिंदूपर्यंत, मस्तकापर्यंत जाऊच नये म्हणून हे मस्तक जुनी माणसं घट्ट आवळून त्या ठिकाणी बांधायची. याची ही दोन्ही कारण आहेत महाराज. मी इथपर्यंत आलो. हे रेड्याबद्दल बोलत होतो. अहो तोच म्हशीचा पुत्र आणि त्या म्हशीच्या पुत्राच्या मुखातून माझ्या ज्ञानोबरायांनी काय बोलवलं? रेड्या मुखे वेद बोलविला, रेड्या मुखे वेद बोलविला, रेड्या मुखे वेद बोलविला, रेड्या मुखे वेद बोलविला, सर्व तुझ्यांचा हरविला, सर्व तुझ्यांचा हरविला, नाही तर खालून गाळा मालकांनी म्हणायचं झाली आणि बैलांनी जागेवर फिरायचं, मागची माणसं तुळवायची. हे असं जमतच नाही महाराज. कीर्तन असं झालं पाहिजे तर कुठंतरी माझी येते. इकडे लक्ष द्या. पण सगळं व्यवस्थित आहे. हे बिचारी लहान लहान लेकरं उड्या आणतात, हे मंडळी जीव काढून जातात आणि तुम्ही टाळी सुद्धा वाजवत. 25 वर्ष झाले आपल्या सप्त्याला, 25 वर्ष. बार आमच्या कमरा बारीक होत चालल्या आणि तुम्ही टाळ्या सुद्धा नाही वाजवायच्या. बघा, जो कीर्तनामध्ये टाळी वाजवायला टाळाटाळ करील देव त्याला टाळल्याशिवाय राहणार नाही. आणि देवानं टाळल्यावर काय होतं माहिती का? लोक स्टेटसला ठेवतात आपला फोटो, खाली येतात भावपूर्ण श्रद्धा नाही. यांचा अंतविधी पूर गावात वेळ नदीच्या काठावरती 4 वाजता होईल. तेव्हा देवाने टाळल्यावर, मग देवाने आपल्याला टाळू नये म्हणून देवाच्या मंदिरात समोर, लक्ष्मीच्या मंदिरात समोर बसून टाळी वाजवायला टाळाटाळ करू. आता कसं पटलं तुम्हाला? नाही तर पाहावं, नाही तर मग 7 वाजण्याच्या आधी इकडे लक्ष द्या. इकडे बा, टाळी वाजवायची प्रत्येकाने. ज्यामुळे तुमची टाळी म्हणजे आमच्या सगळ्यांची ऊर्जा, हे लक्षात ठेवा. म्हणून भजन चालू झालं का टाळी. आता महाराजांनी एक प्रमाण दिलं, त्या प्रमाणामध्ये एक सुंदर शब्द आला, साधकाचा मायबाप. साधकाचा मायबाप. अरे राजगुरुनगर तालुक्याचे उपकार आहेत हजारो कीर्तनकारांवर. 4 वर्ष मधुकरी होती राजगुरुनगर तालुक्यात. शेलपिंपळगाव आहे, त्या शेलपिंपळगावची मोहितेवाडी. मोहितेवाडीला 4 वर्ष मी मधुकरीला यायचो. 4 वर्ष. मी 10 वर्ष आळंदीत होतो, 6 वर्ष संस्थेत राहिलो आणि 4 वर्ष मधुकरी करून. ऐका महाराज, इकडे लक्ष द्या. 4 वर्ष येत होतो, पण महाराज आनंद एका गोष्टीचा आहे. महाराज
एकही दिवस असा गेला नाही की त्या मोहितेवाडीने आम्हाला मधुकरी दिली नाही. प्रत्येक वेळेस आल्याच्या नंतर मोहितेवाडीत मधुकरी. आणि ज्यावेळेस मोहित्यांची वाडी आखी मोठी सगळे मोहितेचे सुतक पडलं का म्हणून जरा आम्हाला अडचण यायची. आता नीट आहे का बरं का, साधकाचा मायबाप या शब्दावरती बोलतोय भाऊ की नीट आहे का. तर पण तिकडे दादा तुम्ही सगळे नीट आहे का, पुरुष मंडळी मागचे नीट आहे का. महाराज साधकाचा मायबाप या शब्दावरती बोलतोय. ज्यावेळेस मोहित्यांना सुतक त्या दिवशी आम्ही मधुकरी काय करायचं त्याचं उत्तर आहे का. पलीकडे असलेले संत गजानन बाबा देव पाट्यावरून आपण डुडुंगावला आणि मुळशीकडे जातो. तिथं गजानन महाराजांचं मंदिर आहे. तुम्ही आळंदीला वगैरे जाता ना, थोडं माना बिना हवा मला आल्यापासून मी ते तुमच्या तालुक्याला का वाडीला कीर्तन होतं आणि अख्खं कीर्तन होईपर्यंत पप्पाने समाजला मी त्याच्या चाटीचा आवाज वाढून पाहिला, दुमाचा वाढून पाहिला, मी त्याचं कौतुक करून पाहिलं. अख्खं कीर्तन होईपर्यंत बिचारा हसला नाही हो. नाही 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 काही माणसं नाहीच हसती हो. काय रोग झालाय त्याला काय करू. खुशालराव माणसं हसत सुद्धा नाही राव. अवघड रे अवघड. आणि पहा जो माणूस हसणार नाही, जो माणूस बोलणार नाही, जो माणूस रडणार नाही, जो माणूस नाचणार नाही ना तो लवकर मारणार महाराज. ते जगणार नाही लय दिवस. ते खूप हट माणसं असतात महाराज. किती विनोद होते हसन येऊन कीर्तन झाले होते माझ्या शेजारी बसतात. त्या वाडीचं नाव नाही सांगत नाही, तिथं जाऊन कार्यक्रम नाही सांगायचं, तुझं नाही सांगायचं बरं. हे शेजारी बसले ते पापाजी महाराज शेजारी बसले म्हणून पापाजी महाराज मी एवढं जीव काढून कीर्तन करत होतो, माझ काय चुकत होतं का म्हणजे काय झालं कीर्तन होईपर्यंत तुम्ही असं माहिती रागाने पाहिजे तेव्हा महाराज माझा चेहराच कसा आहे. तुझ्या चेहऱ्यामुळे मला कावळा शिवायची आली ना काय राव माणसांचे चेहरे असतात काय काय उगत त्यांचं तोंड पाहिलं ना अख्खा दिवसच वाईट जातो. म्हणून तुम्हाला दोन गोष्टी कीर्तनाच्या सांगून जातो. सकाळी उठल्यावर चांगल्या माणसाचं तोंड पहा आणि सकाळी उठल्यावर पहिला फोन करताना चांगल्या माणसाला फोन करावा. काही काही माणसं अशी आहेत महाराज पहिल्या फोनला इतकं निगेटिव्ह बोलतात का इतकं निगेटिव्ह. एक जणाला म्हणलं मला हाय रोडच्या बाजूला 5 गुंठ जागा आहे तिथं हॉटेल टाकायचं. तेव्हा महाराज तू सगळी फोकाटच खाऊन जाते दोन उधारी द्यायचं. पहिल्याच फोनला असं झालं का जागा जिंकून टाकली. आता काय करता असं झालं महाराज. हे आपल्यात निगेटिव्ह विचारले कसं महाराज. लय निगेटिव्ह माणसं आहेत महाराज. ती काही सुचून नाही देते. मी आळंदीला निघालो एक जण म्हणले ते तिथं विकत मागून खावं लागते बरे का. तर मधुकरी काही म्हणतात तुला जमत असतं का म्हणला ते काही सोपं आहे का. हे त्या गजानन महाराजांची मधुकरी यायची आम्ही असायचो 20 जण आणि चपाती यायच्या 40. प्रत्येक चपात्या जरा छोट्या असायच्या 2-2 चपात्या. साधकाचा मायबाप हे शब्द बोलतोय विषयांतर करत नाही तुम्ही काळजी करू नका. महाराज 2 चपात्या वाट्याला यायच्या. संध्याकाळी झोपताना एक खायची सकाळी कॉलेजला जाताना एक खायची. आणि ती खायची कशा बरोबर हे ऐका भाजी संपून जायची उन्हाळ्यात खराब होऊन जायची. आईनं दिलेली मिरची असायची त्याच्यात तेल नाही महाराज पाणी टाकायचं आणि ओली झालेली मिरची एका चपातीला लावून लावून खायची. खाता खाता मिरची तिखट लागली का डोळ्यात पाणी यायचं. फक्त माऊलीच्या कळसाकडे पाहायचं आणि रडत 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 ती चपाती खायची. माऊली आजपर्यंत उपाशी ठेवलं नाही, इथून पुढे काय आम्हाला उपाशी ठेवणार आहे माऊली तुम्ही. महाराज आनंद वाटला. 10 वर्षात इतकी बिकट परिस्थिती असताना सुद्धा माझ्या राजगुरुनगर तालुक्यानं आळंदी आणि आळंदी परिसरातल्या लोकांनी आणि माझ्या माऊलीनं आम्हाला कधीच उपाशी झोपू दिलं नाही. याला साधकाचा मायबाप म्हणतात. आईची भूमिका माऊलीची. म्हणून सगळ्या सहे कोणत्याच संतांना माऊली म्हणलं गेलं नाही, पांडुरंगाला माऊली म्हणलं गेलं नाही, पण माऊली आईलाच का माझ्या ज्ञानोबरायांनाच का त्या माऊलींच्या कुशीत ज्याचा जन्म झाला ती तुमची भूमी आहे. इतकं भाग्यवान आहे तुम्ही. महाराज कधी सरी स्वतःच्या मनाला प्रश्न विचारायचा आणि जीवनात दुःख आली ना अरे सांगायचं त्या संकटाला सांगायचं त्या दुःखाला मी माऊलीच्या भूमीत जन्माला आलोय आणि त्या ज्ञानोबरायांच्या भूमीत जन्माला आलोय. त्या ज्ञानोबरायांनी इतकं तर दुःख माझ्या आयुष्यात नाही ना.
झोळी फाडून टाकायची, खाली पडलेलं पीठ सुद्धा उचलून द्यायचं नाही. एवढं तर दुःख ज्ञानोबरायांसारखं माझ्या आयुष्यात आलं नाही ना. आणि मग दुःखाची वजाबाकी करा, दुःखाची वजाबाकी करा. आयुष्यात कधीच स्वतःला कमी समजू नका, कधीच कमी समजू नका. आणि दुःखाची वजाबाकी करून पाठीमागच्या पाहून जीवन जगा. आपण काय करतो, पुढच्याकडे पाहतो जीवन जगतो. कधी जीवन जगत असताना पुढच्याकडे पाहून जगायचं का? त्याचं कारण सांगतो. जी माणसं श्रीमंत आहे त्यांच्याकडे पाहून जर जीवन जगला तर आयुष्यभर दुःख येईल. पुढच्याकडे कधी पाहायचं? विद्यार्थी अवस्थेमध्ये पुढच्या विद्यार्थ्याकडे पाहायचं. कोण? जो विद्यार्थी 80-90% पाडतोय, जो विद्यार्थी 95% पाडतोय, त्या विद्यार्थ्याकडे आपण पाहायचं. मुलांना मुलींना आहे का? त्या विद्यार्थ्याकडे आपण पाहायचं. तिला 95 का, मग मला का पडत नाही? पैसा कमवण्याच्या बाबतीत स्पर्धा करू नका. स्पर्धा करायची असेल तर ज्ञान मिळवण्याच्या बाबतीत स्पर्धा करा. तुम्ही पैसा कमवला तर फार फार तुम्ही तालुक्याची 1-2 आमदार व्हाल. पैसा कमवला फार फार तुम्ही खासदार व्हाल, सरपंच व्हाल. पण ज्ञान कमवलं ना, आणि UPSC परीक्षा पास झाला, डॉक्टर झाला, वकील झाला, इंजिनियर झाला, 58 वर्षापर्यंत लोक तुम्हाला सलाम करणारे. ही ज्ञानातली ताकद आहे. ज्ञानातली ताकद नाही तर माझी झाल्यावर पुत्र विचारित नाही माझ. त्याच्यामुळे त्याच्या नादी लागू नका. नादी लागायचंय तर ज्ञानाच्या नादी लागा. इकडे ऐका, त्याला पुरावा देतो. ज्ञानोबा म्हणतात, ऐका, ते ज्ञान पै बरवे जरी मनी आधी आणावे, ते संतांशी भजावे सर्वस्वी. ज्ञानोबा म्हणतात, माझ्या संतांना भजा. आणि एकदा जर संतांना भजलं तर आयुष्यात काय प्राप्त होईल? ज्ञान प्राप्त होईल. आणि म्हणून ऐका, त्या ज्ञानाला फार सुंदर वाक्य घरी घेऊन जा. महाराज, ज्ञानाला जर नम्रतेची जोड असेल, ज्ञानाला जर नम्रतेची जोड असेल तर ते ज्ञान राहत नाही. वाक्य जरा घरी घेऊन जा. ज्ञानाला जर नम्रतेची जोड असेल तर ज्ञान राहत नाही, त्याचं अमृत तयार होतं. आणि ज्ञानाला जर अहंकाराची जोड असेल तर ते ज्ञान न राहता त्याचं विष तयार होतं. मग आपल्या ज्ञानाचं अमृत तयार करायचं का आपल्या ज्ञानाचं विष तयार करायचं? हे ज्या ठिकाणी घरी गेल्यावर ठरवा. ऐका, माझ्या ज्ञानोबरायांनी स्वतःच्या ज्ञानाचं अमृत तयार केलं. आणि ते ज्ञानोबरायांचं वर्णन करत असताना तुकोबरायांच्या 14 टाळकऱ्यांपैकी रामलिंगावचे संत शिरोमणी निळोबराया सांगतात काय? अभंगाचं पहिलं, माझे पुत्रानो घे, माझे पुत्रानो
बैलींचा आणि घरचा गाठा किंवा बैल जरा जास्तच पळतात नाही. ज्याला कळन त्याला आहे, ज्याला नाही कळत ते जेवल्याशिवाय जेवण नका जाऊ. आता इकडे लक्ष द्या. महाराज माणसारखं बोलू नका तुम्ही. आता एक पकवते महाराज तब्येत लहान त्यांची फार सुंदर वाजवतात, पण आता ते जर घरी गेले त्यांचे हात दुखायला लागले पासून. लग्न झाले मग नाही होईल त्यांना नाही अडचणी आहे का महाराज. इकडे घरची गेल्यावर समजा आई वडील असतील, भाऊ असतील, कोणी बहीण असेल, त्यांना म्हणता येईल हात दाबून द्या, हात दुखते वाजून वाजून. आता मी घरी गेल्यावर घरच्यांना सांगून बा उभं राहून राहून पाय दुखायला लागलेत, हात दुखायला लागलेत, माझे हात दाबून द्या, पाय दाबून द्या. पण आता हे बिचारी घरी गेले आणि जर बायकोला म्हणजे गळा दुखायला लागला, गळा दाबायची त्यामुळे गायकांचं नाही अवघड राहत. एवढी जीव काढून चौघे जण गातात आणि तुम्ही प्रमाण झाल्यावर टाळ्या सुद्धा वाजविना कसं काय करायचं. माहिती पुत्रा मुठी बोलवणी श्रुती चालविणे विनते वैसुनिया. अरे ज्ञानोबरांनी जड विनती चालवली. चालविली जड विनती चालविली जड विनती वडगाव चौकात भैरवनाथाचं मंदिर आहे. भैरवनाथाच्या मंदिराच्या शेजारी निर्जीव भिंत आहे. ज्ञानोबरांनी जी भिंत चालवली ती नीट आहे का? 1400 वर्ष अभ्यास करणारा चांदेवाला होता महाराज. हे सगळं तुम्हाला कथाभाग माहिती आहे. पण माऊलींच्या दारात आल्याच्या नंतर फार मोठी दैवी शक्ती निर्माण होतात. तुम्हाला आळंदी चांगली पाठ असेल तर उदाहरण लक्षात घे. महाराज एक इंजिनियर असलेला चांगला साहेब विन शर्ट करून आपल्या आईला घेऊन रिक्षातून आळंदीच्या घाटावरती सोडण्यासाठी आला. माऊली आहे का? माऊली हा माऊली आहे. सत्य घडलेली उदाहरणे, काल्पनिक नाही का महाराज. रिक्षा आला आळंदी नगर परिषदेच्या समोर. तिथे त्या मुलाला आईला उतरवलं. डोळ्यासमोर आणा आळंदी, आळंदीची नगर परिषद डोळ्यासमोर आणा. तिथनं खाली जायला सोपानपुराकडे आणि पुंडलिकरायाच्या मंदिराकडे पायऱ्या. आठवते आळंदीला गेलं? आठवते आपण प्रदक्षिणाला ते जातो. त्या पायऱ्यांनी खाली गेला, आपल्या आईला घेऊन गेला. तिथं पुंडलिकरायाचं मंदिर आहे. तिथे शेजारी हस्ती सोडायला जागा आहे. तिथं पलीकडं एक दर्शन बारीचा पूल आहे आणि त्या पुलाच्या पलीकडे गेले त्यानंतर बऱ्याच साधू संतांच्या महाराजांच्या समाधी आहेत. त्या घाटावरती आईला सोडलं आणि आईला सोडून निघून जायचं होतं म्हणून खोटं बोलला आई बरोबर. नाही, सत्य घडलेली घटना 8 महिन्यापूर्वी आळंदीत घडली. काय काय घडलं ते फार संपूर्ण सांगतो. साधकाचा मायबापण माऊली शब्दावरती बोलतो, वार काही नाही. महाराज आईला सोडलं आणि आईच्या लक्षात आलं. मुलगा कारण सांगायला लागला, आई दर्शन बारीत किती लोक आहेत हे पाहून आलो, तू इथंच बस. मुलगा पळ काढायला लागला. त्याला आईला घाटावर सोडून निघून जायचं. अरे ज्या आईने 9 महिने 9 दिवस आपल्याला गर्भात सांभाळले, तिने दूध पाजले, ती मुलाची चालू ओळखू शकत नाही. महाराज आई विद्वानी बरी ती पुस्तकाने आणाणी असेल, तिला 4 पुस्तकं येत नसतील. पण महाराज ज्याला दूध पाजले तो कसा आहे हे आईला फक्त माहिती. ऐका ना महाराज, मुलगा पळायला लागला आणि पुंडलिकरायाच्या मंदिरापर्यंत आला. आईने ओळखलं, माझं बाळ आता मला कायमचं सोडून चाललंय. पण आईची एक भावना होती की फक्त या लेकराला मला एकदा चेहरा करून पाहिजे, आता पुन्हा भेट होणार नाही. आई त्या घाटावर पळत निघाली आणि मागून आवाज देत, बाळा ए बाळा, अरे मला सोडून निघालास, अरे जा जा जा, पण एकदा शेवटचं तोंड दाखवून तरी जा.
एकदा डोळे भरून तुला पाहू दे. पोरग पुढं पळत होत, आई पाठीमागं पळत होत. आणि आळंदीतल्या स्थानिक पोरांनी पाहिलं की हा पोरगा इंजिनियर चांगली विनशर्ट करून आईला घेऊन आला आणि हे सोडून निघाला आणि हा पुढं पळतोय. हे स्थानिक पोरांनी पाहिलं की हातावरून आणि पोरं पळत निघाले. तो मुलगा पायऱ्या चढून वर आला आणि नगरपालिकेच्या समोर तिथं कोपऱ्यावरती रिक्षा लागतात, रिक्षापर्यंत आला. तोपर्यंत आई पाठीमागून पायऱ्या चढून चढत होती आणि मुलाला आवाज देत होती. सगळं पोरं पाहत होती, पोरं पळत होती. त्याला त्या मुलाला पकडायचं होतं. महाराज तोपर्यंत रिक्षात पोरगा बसला आणि रिक्षा आता 2 पूल झाले. जुन्या पुलाजवळ आणखी नवीन पूल झाला. त्या जुन्या पुलापर्यंत रिक्षा गेला. निम्म्यात रिक्षा गेला आणि पोरांनी तो रिक्षा अडवला. अडवल्याबरोबर आई पाठीमागून आवाज देतो, बाळा एकदा फक्त मला तुझा चेहरा पाहिजे. मला सोडून निघाला, मला माहितीये मी तुला जड झाली. आता तुझ्या पत्नी समोर तुझं काही चालत नाही. मी राहायला तयारी आनंदीत बाळा, पण एकदा फक्त पाहा ना मला. मला एकदा डोळे भरून तुला पाहू दे. आळंदीच्या निम्म्या पुलावरती, जुन्या पुलावरती रिक्षा आला. पोरांनी रिक्षा अडवला आणि रिक्षावाल्याला थांबवलं. त्या मुलाला बाहेर घेतलं, मारायला सुरुवात केली. तोपर्यंत आई, ऐका महाराज, तोपर्यंत आई नगरपालिकेचा रस्ता ओलांडून जुन्या पुलापर्यंत आली होती. आणि आईनं पाहिलं माझ्या लेकराला पोरं मारताय. ऐका बर का, आई धावा करायला लागली, आई पळायला लागली. काळजाचा तुकडा आहे रे माझ्या, मारू नका. आई असताना दूध पाजले रे, लहानस मोठं केले त्याला मारू नका. हे पोरांनो मारू नका. तोपर्यंत इतकं मारलं त्या पोराला. आणि आई आली महाराज, डोक्यावरचा पदर घेतला आणि मुलाच्या अंगावरती टाकला. पोरांनो तुमच्या माय बापाची शपथ आहे, तुम्हाला माझ्या लेकराला माराल. आईची शपथ घातली. पोरं बाजूला झाली. सगळ्या पुलावर ट्रॅफिक जाम झालं. सगळी वाहनं जागेवर थांबली. महाराज जो तो पाहायचं काय चाललंय. तोपर्यंत ह्या मुलाला मारत असताना हा पुलाच्या कठडावरती पडल्यामुळे याच्या डोक्याला मार लागला आणि इथनं रक्त यायला सुरुवात झाली. पोरग बेशुद्ध झालं. नीट ऐकावर का, पोरग बेशुद्ध झालं. महाराज आईने जवळ घेतलं, महाराज मांडीवर घेतलं. पोरांनो काळजाचा तुकडा आहे माझ्या. उद्या माझ्या पोटात लाद घातली तरी तो माझ्या पोटातून जन्माला आलाय. मारू नका, पाया पडते तुमची. आजी तू होती म्हणून याला सोडला, पण ह्या शुद्धीवर आल्याशिवाय याला आम्ही खरं जाऊ देणार नाही. तोंडावर पाणी मारलं, पोरग शुद्धीवर आलं आणि आईच्या मांडीवरती पोराला कळलं की मी आईच्या मांडीवर आहे. आणि पोराने सांगितलं तू वाचला ना फक्त तुझ्या जन्मदाती आईमुळे वाचला, नाही तर तुला इतकं मारलं असतं ना, इतकं मारलं असतं ना. हे डोक्यातून आलेले अश्रू आईने स्वतःच्या पदरानं पुसले. पदर बांधला, एक पट्टी काढली लुगड्याची आणि डोक्याला बांधली. जवळ घेतलं. कधी न रडलेली आईला लेकरासारखी रडली. पोरांना हात जोडले. माझ्या लेकराची काय चूक झाली असेल त्याबद्दल मी माफी मागते. मी आळंदीत राहायला तयार आहे. बाळा मी तुला का आवाज देत होते. 9 महिने 9 दिवस मी तुला गर्भामध्ये सांभाळलं. मला माहितीये माझ्यावरून तुझी बायको दररोज तुला बोलतीये, पण ऐक ना बाळा, माझी एक इच्छा होती की मला सोडून जायचंच होतं ना तुला. आणि तू जर किस्सा म्हणला असता ना आई तू आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर निघ, तरी मी तुला सोडून आले असते. फक्त मला तुझा डोळे भरून चेहरा पाहायचा होता रे बाळा, म्हणून मी तुझ्या पाठीमागे पळत होते आणि म्हणून तू सापडला आणि तुला मारलं. डोळ्यातले अश्रू पुसले महाराज. आणि त्यावेळेस त्या आळंदीच्या ज्ञानोबरायांच्या कळसाकडे पाहिलं. माऊली माय बापाने ती अंतप्रायचित्ताची शिक्षा घेतली तेव्हा 4 लेकरांची आळंदीकरांनी पैठणकरांनी काय अवस्था केली
तरी देखील माऊली शेवटच्या श्वासापर्यंत म्हणत होते, माझे जन्मदाते मायबाप मला हवे होते. आणि आज माझी जन्मदाती आई मला असो देखील मी तिला नाही म्हणतोय. आळंदीच्या पोरांना शब्द दिला, पोरांना चूक झाली. उद्या आता जाऊन बायकोच्या पाया पडतो. आणि बायको जर म्हणली एका आई रूम मध्ये आईला ठेवतो, एका रूम मध्ये बायकोला ठेवतो, पण यानंतर मी माझ्या आईला आयुष्यात पुन्हा कधीच घराच्या बाहेर निघू देणार नाही. लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, वारे वर्णन केलंय. अहो जशी तुमची माझी माय ना तशी आळंदीतले पाहुणे नाही ना. तुम्हाला महिन्या 2 महिन्यात काम आवरलं का जायचं, माऊलीचं दर्शन घ्यायचं आणि माऊलीच्या विना मंडपात बसायचं आणि माऊलीला सारं दुःख सांगायचं. आई म्हणून पदरात घे माझी माऊली. एका जनार्दनी पाय वंदित. एकनाथ महाराजांनी वंदन केलं ज्ञानोबारायांनी. आता पहिले चरण झाला, आता दुसरे चरणाकडे चला. आपल्या हातातून देवानं नैवेद्य खावा इतका अधिकार फक्त नामदेवरायांचा अधिकार असावा. इकडे लक्ष द्या. नैवेद्य खावा, तो नैवेद्य देणारी भाव सुद्धा तसा होता. इकडे लक्ष द्या. थोड्या वेळ, आता थोडा वेळ राहिला. इथं मिनिटावर खेळ आलाय. सेकंदार मिली पॉइंट वर आले. थोडस बारकाईने लक्ष द्या. इथं आता इकडे लक्ष द्या. महाराज दादा विकू नको देतो, फक्त गायनाला द्यायचं नाही. विकू बंद करायचं. आवाज येत नाही. बरोबर, ठीक आहे. आता येईल, आता येईल. काय देणार नसतो. थोडस बैल पुढे सारा रे. गाडा पुढे घ्या, गुणव घ्या गाडा. आला ना आता. इकडे लक्ष. कर्ण लय तुम्ही चौकात बांधलेत आणि पुरुष मंडळी इथे. आता ऐका महाराज. नामदेवराया येडाई, लाडाई, साखराई, विठा, माधा, गोंदा, अवबाई, लिंबाई, दामा, शेठजी 14 माणसं नामदेवरायांच्या घरात. आणि स्वयंपाक करण्याचं काम गोनाईकड राजाई. राजाई नामदेवरायांची पत्नी
आणि गोणाई नामदेवरायांची आहे. आता ऐका, स्वयंपाक तयार झाला, नामदेवराय घरी नाहीत, नामदेवरायांचे वडील दामा शेट्टी घरी नाहीत. हे नामा, देवाला नैवेद्य घेऊन जा. बरं आई, 12 वर्षात कधी मला पाठवलं नाही, आता म्हणते घेऊन जा, लगेच निघाल. आता ऐका बरं का, नैवेद्य तसाच होता, देण्याचा भाव सुद्धा तसाच होता. परवा एका घरी आम्हाला जेवायला बोलवलं, जेवायला म्हणजे महाराज तुम्ही जेवायलाच आली पाहिजे. बरं आता आपल्या बायकोला स्वयंपाक येत नाही, कशाला जीव काढायचा, महाराज जेवायला बोलवायचं. त्या बिचारीने IT इंजिनिअरिंग तिला तरी काय म्हणायचे, कस काय स्वयंपाक यायचा, अभ्यास करावा का स्वयंपाक करावा. पूर्वी सुगरणी असायच्या, सुगरणी. त्या दिवशी एक सुगरण भेटली, म्हणलं ताई पुरणपोळी कस काय करतात, म्हणजे पीठ आतमध्ये घालायचं आणि पुरण वरून घालायचं. म्हणलं पोळा तयार झाला, पुरी नाही पोळा. हा इकडे लक्ष द्या महाराज. स्वयंपाक तयार झाला, चपाती तयार झाली, भाजीला सुरुवात केली. तिला भाजी बनवता येत नव्हतं, तिने युट्यूबला सर्च केलं, युट्यूबला, आणि मग मोबाईलवर टाकलं, भाजीला सुरुवात झाली. निम्मी भाजी झाली आणि तिचा मोबाईलच स्विच ऑफ झाला. आता पुढची भाजी कशी काय करायची, लाईटही नव्हती, लोड शेडिंग, लाईटही नव्हती महाराज. आता काय करायचं, हे काय करायचं. तिने अनुमान प्रमाण लावलं, अनुमान प्रमाण लावली, अनुमान प्रमाण. महाराज आणि महाराजाची एक गायक आणि एक वादक, ते 3 जण, आमच्या घरचे 6 जण, किती जण जेवायला 9 जण. मग अनुमान प्रमाण 9 जण जेवायला असतील तर भाजीमध्ये 9 चमचे मिरची टाकली पाहिजे. अनुमान प्रमाण, अनुमान प्रमाण नीट आहे का बरं. तिचा चमचा काय हलका नव्हता आपल्यासाठी. हा, तुपातला चमचा वेगळा, भाजीतला चमचा वेगळा, गावातला चमचा. तुम्ही बोलत पुढं तर तुम्ही बोला. हा, वाक्य पूर्ण करा, इकडे लक्ष द्या. महाराज 9 चमचे मिरची टाकली आणि मग जेवायला बसलो. तिचा मालक माझ्याकडे पाहायचा, मी त्याच्याकडे पाहायचा. कस काय झाली भाजी, एकदम छान. आता कोण नाही म्हणता, वा 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 वा. सकाळी उठल्यावर नुसती आगा गागा, पुन्हा आयुष्यात वासना नाही राहिली जेवायला. त्याच्यामुळे मला गायकाला फोन करायला लावला, जेवण आहे का, तो कोण आहे तो. लई सकाळी 10 वाजतोय, लई टाइम होतोय ज्याला आगार झाल्या. एक लक्ष द्या, स्वयंपाक होता गोणाईचा, ऐका. आणि काय तो सुंदर स्वयंपाक, तो नैवेद्य दिला. नामदेवरायांच्या हातात 1 ताक आणि हातामध्ये या बाजूला तांब्या. देवाच्या पांडुरंगाच्या मंदिरात देवासमोर गेले आणि देवासमोर गेल्याबरोबर ताट ठेवलं. देवा बोला, नैवेद्य खाऊन घ्या. देव म्हणले 12 वर्षात तुमचे पप्पा येत होते, आम्ही कधी खाल्ला नाही, आज कस काय खायचं, खावा लागेल देवा. आता नामदेवरायांचा दम होता महाराज. वा 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 वा, मान खाली घातली. देवा नैवेद्य खावा लागेल, नामदेवा खाता येणार नाही. देवा नैवेद्य जर खाल्ला नाही ना, समोरचा खांब आहे, त्या खांबावरती डोकं आपटून घेईन आणि तुझ्या समोर जीव देईन. नामदेवा थांब थांब. देवानं पाऊल पाठीमागून घेतलं, जीव देऊ नको, एक भक्त कमी होईल, इकडे लक्ष दे देवा. नेते सुद्धा घाबरतात कार्यकर्त्यांना, इकडे जाऊ नको, आपल्याकडेच कमी झाल्यात आधी, इकडे जाऊ नको, मी आहे ना, काय लागत तुला येतो. हा, इकडे लक्ष द्या. देव म्हणतात, देवानं नैवेद्य खायला सुरुवात केली. सगळं ताट खाऊन टाकलं, सगळं पदार्थ संपवले, ताटण तांबे घेतले. नामदेवराय पुन्हा पाठीला. गोडाईने विचार, काय नामदेवा. बोला, कुठे नैवेद्य, कुठे. देवाने खाल्ला. देवाने खाल्ला. तुझ्या वडिलांनी 12 वर्ष नैवेद्य दाखवला, पाणी फिरवायचे, नमस्कार करायचे, पाठीमाग ताट आणायचे, आम्ही सगळे जेवायचे, आणि तू कुठं दिला नैवेद्य. अगं आई, देवाने खाल्ला. मी नाही खोटं बोलत आहे, खोटं बोलत नाही, खरं बोल नामदेवा. देवाने खाल्ला म्हणलं ना, अरे देव कुठं नैवेद्य खात असतो का. आई आपलं जमतंय, देवा खाल्ला तू, ऐक ना जरा. नाही नाही म्हणल्याबरोबर पुन्हा ताट भरलं आणि चल आता माझ्या समोर देवाला खायला लाव. ताट घेऊन येताना नामदेवराय दिसले. देव म्हणले बिघडला कार्यक्रम, आता पोट भरलंय ना. आता हा नामदेव पुन्हा ताट घेऊन आलाय. ए देवा,
आई पाठीमाग उभी आहे. ती म्हणती देव नैवेद्य खात नाही. तिने पुन्हा ताट भरून दिलंय. काही कर देवा, पुन्हा खावा लागेल तुला. नामदेवराय म्हणले, ते देव म्हणतात नामदेवा, खाल्लं होतं ना, ऐकलं होतं नाही एकदा, मग आता आईसाठी खा देवा. जर नाही खाल्लं तर हातात काठी पाठीमाग. मग काय करायचं पण देवा? एवढं म्हणल्याबरोबर ऐका ना महाराज, देवाला नैवेद्य खावा लागला. महाराज आई पाहत होती, नामदेवाजवळ गेली, स्वतःच लेकरू महाराज. आनंद झाला आणि गोलाईनं नामदेवरायाला आलिंगन दिलं. नामदेवा, आमच्या पुढचा निघाला रे. हे मी वर्णन नाही केलं, मग वर्णन करणारे माझी संत शिरोमणी निळोबाई. गौतमी पाटील 2 लाख रुपये घेतले. आता मला 11 सुद्धा कोण दे द्या द्या म्हणजे नाही तेवढ्यात काय जमत नाही. कोण तुला काय करायचं इकडे लक्ष द्या. महाराज एक गोष्ट लक्ष द्या, विनोदा भाग सोडून द्या, पण जीवन जगत असताना स्वर्गात काय असते हे मला माहित नाही, कारण मी गेलो नाही, गेल्यावर रिटर्न येत नाही. स्वर्गात काय असतं हे जर मला कोणी विचारलं तर मी म्हणल 25वा रौप्य महोत्सव, 25वा रौप्य महोत्सव पुरगावात चालू आहे आणि तिथं कीर्तनाला जा. स्वर्ग काय असतो हे तुम्हाला कळत नाही. आता आनंद आहे महाराज, हेच आनंद घ्यायचा, आनंद घ्यायचा. ऐका, ज्याला घेता आला त्यांनी घ्यायचा. शेवटचे 2च उदाहरणे तेवढ्याचा आनंद घ्या. 9 वाजता जय विठ्ठल. काळजी करू नका वेळेच्या बाबतीत. नवे हा सामान्य महिमा संतांचा. नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, उदका माझी वया जीवनी कोरड्या. आता गाथा तयार झाला. इकडे लक्ष द्या, फार पुढे कधी नाही ऐकलेले बार काही नाही. महाराज तळेगाव दाभाडे नावाचं गाव, तळेगाव गेलं ते तळेगाव मानवीनं हलून जात गेलं. त्या तळेगावला जे पांडुरंगाचं मंदिर आहे ना दादा, त्या मंदिरात तळेगावकरांनी मूर्ती नाही बसवली. त्या पांडुरंगाच्या मंदिरात साक्षात स्वतः तुकोबारांनी मूर्ती बसवली. कोणाची? विठ्ठल रुक्मिणीची. हा ऐका महाराज, आज भांडारे डोंगरावरती गेलो आपण, भांडारे डोंगरावरती. आता ह्या बाजून जायला रस्ता आहे. तुम्ही डोंगरावर गेले होते का नाही? ह्या बाजूने जायला रस्ता आहे की नाही? तिकडनं नव्हता, वडीलकडच्या बाजूने, पलीकडच्या ऐका पलीकडच्या बाजूने जायला रस्ता होता, पाऊल रस्ता होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी तळेगावच्या पांडुरंगाच्या मंदिरात दर्शन घेतलं का तुकोबारांनी मूर्ती बसवली म्हणून.
आणि तुकोबाराया डोंगरावरती होती. नीट ऐका, थोडंच चरित्र आहे, बारकाई नाही. आणि भंडारा डोंगरावरती असताना तुकोबारायांना भाकर घेऊन आली होती आवडी. महाराज छत्रपती शिवाजी महाराज तळेगावच्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं, चाकणच्या दिशेने निघाले होते. आता चाकणला जायला जो आताचा रस्ता आहे तळेगाव तो चाकण तोच होता. नीट आहे का? आणि त्या रस्त्याने चालले होते, फक्त तो मातीचा होता, आता डांबराचा झालाय आणि आता फार मोठा होता. इकडे लक्ष द्या. महाराज त्या रस्त्याने जात असताना मनात विचार आला गुरूंचं दर्शन घेऊन जावं. आणि डोंगराच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना सांगितलं, 1400 मावळे बरोबर होते, तुम्ही इथं थांबा, मी वर जाऊन. छत्रपती शिवाजी महाराज पलीकडच्या बाजूने घोड्यावरती स्वार झाले आणि 2 मावळे बरोबर घेतले, तुकोबारायांना वर भेटण्यासाठी गेले. दगडाची मातीची फार प्रचंड परिस्थिती त्या काळची बिकट होती. महाराज आज आपण सगळं सपाटीकरण केले. नीट ऐका, वर गेले, तुकोबारायांना पाहिलं, दर्शन घेतलं, नमस्कार केला. निराचर बसा, मी जेवण करतोय, तुम्ही जेवा, जेवल्याशिवाय जाऊ नका. छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सुंदर शब्द वापरला, काळजाला लागणार आहे. शब्द काय? तुकोबाराया भूक लागली बर का, जेवायला काय हरकत नाही, पण खाली 1400 मावळे उपवाशी आणि प्रजा उपवाशी ठेवून राजानं कधी जेवायचं नसतं. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे. आता प्रजा कशी उपाशी राहील आणि राजाचं का पोट भरलं, हेच राजे पाहतात महाराज. ऐका, हे राजे नाहीत महाराज, इकडे लक्ष द्या. आता बार काही नाही का बरं का महाराज. तुकोबाराय म्हणतात मावळे जर उपवासी असतील तर त्यांना डोंगरावरती घेऊन या, आपण त्यांच्या जेवणाची सोय करू. छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायांकडे पाहायला लागले, काय गुरुजी, काय तुकोबाराय बुवा, इथं दगड माती सोडून काहीच नाही, इथं सगळी झाडच आहे आणि तुम्ही 1400 मावळ्यांची जेवायची सोय. मी आहे, तुम्ही काळजी कशाला करा, ज्याचं कोणी नाही ना त्याचा देव असतो. आणि या घात निवाला मागे पुढे उभा हे संभाळ, काळजी करू नका, या मावळ्यांना घेऊन. ते उपवासी आहेत ना, राजे खाली गेले, सगळ्या मावळ्यांना वर आणलं. तोपर्यंत माझ्या तुकोबारायांनी विठ्ठल 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 भजन सुरू केलं. पांडुरंगा, राज्य आणि राज्यावरती संकट आले त्यानंतर माझा शुभा उभा राहतोय. आज मावळे उपवाशी राहता कामा नये. देवाला प्रश्न पडला आणि देवाना विटेवरती उभे असलेल्या पांडुरंगाने दोघांनी उडी टाकली आणि साक्षात डोंगरावर आले. स्वयंपाक तयार झाला. ऐका, देव काय करू शकत नाही. सज्जना घरचे अन्न बळीची खावे मागुनी, दुर्जनाच्या घरचा गोड घास खाऊ नये. जे दुर्जन आहेत ना महाराज, दुर्जन, त्यांच्या घरी पंचपक्वान्न असू द्या, जायचं नाही जेवायला, जायचं नाही. गरीबाचं पिठलं भाकर असू द्या, मोकार दणकून खायचं. गरीबाचं लग्न असलं ना, जायचं शिपाशी आहेर करायचा, लगेच 150चा फेटा तुम्हाला करणार. श्रीमंताचं लग्न असू द्या, विचारणार सुद्धा नाही ते आपल्याला, नाही विचारणार. आपण काय करतो माहिती का, एक दुःख आहे आपलं. काय दुःख आहे माहिती का, जो माणूस आपल्यावर प्रेम करतो ना त्याच्यावर आपण प्रेम करत नाही, नाही करत महाराज. जो माणूस आपल्यावर प्रेम करतो ना त्याच्यावर आपण प्रेम करत नाही, आपलं भल त्याच्यात पाठीमागं असतं महाराज. हे सगळ्यात मोठं होते. जर एखादा बिचारा आपली काळजी करत असेल ना, आपण सुद्धा त्याची काळजी केली पाहिजे. महाराज 1400 मावळे जेवायला बसले, जेवण झालं आणि छत्रपतींनी मुजरा केला. तुकोबा, जेवण झालं. जेवण नाही मग ओ राज, भांडारा झाला, भांडारा. आणि त्या भंडारा शब्दावरून तुकोबारांनी तिथं भांडारा घातला आणि त्या शब्दावरून त्या डोंगराचं नाव काय झालं, पूर्वी भांडारा असायचं, एक दिवसाचा होता ना. तुम्ही घातला का नाही कधी, लापची वगैरे घातली ना, लापची असायची, आपल्या गावाची कणिक असायची,
काय ते जेवण असायचं, वा 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 वा, काय ते जेवणाला मजा होती महाराज. आमचे वाडवडील सांगतात लग्नाला जर गेलं तर 9ला लग्न लागायचं, 10ला पंक्ती बसायच्या. जर्मलच्या ताटल्या असायच्या, आठवत त्या जर्मलच्या ताटल्या आणि मग त्या ताटल्या वाटायच्या. 10ला ताटल्या गेल्या का 12:30ला गुळवणी द्यायचं. 2 वाजता पुऱ्या काय अशी 1 आणि 2 नव्हती देत, 5 उंड्यानी डायरेक्ट 5 उंडा आहे माहिती, 5 उंड्यानीच आणि मिरची घरी येऊन बांधून न्यायची, आठवतंय ना. मग त्या मांडीवच्या पुऱ्या ठेवायच्या, ती कपडे तेलकट धुवायची, मग त्या चुरायच्या, 1.5 तास चुराया जायच्या. गुळवणी आखी भाजी एका ताटात, वा 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 वा. आणि मग गडी जेवायचे. 3 वाजता श्लोक झाला. आमचे वडील म्हणे 3 वाजता जेवाय. किती वाजता बसले होते? 10 वाजता श्लोक झाला. 3 वाजता पहाटे 5 वाजेपर्यंत गडी जेवत होते. पहाटे 5 महाराज. पण काय आनंद होता. आता जर 9 वाजता मी कीर्तन सोडलं, मी जर ताटले वाढल्या, पात्र वाढली आणि मी म्हणलं 12 वाजता वाढितो, ताट कोंडा वाढली निघून जाता बापाने अन्न घातलं होतं ना म्हणतात ते ताट वाटल्या 9 वाजता तू वाढाय आलाय 12ला. वा 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 वा. मिळात किंमत आहे का? किंमत आहे सांगा ना. फुकाट मिळालं दादा, फुकाट किंमत नाही. 45 रुपयाचा आईस्क्रीमचा कोण घ्या 45 रुपयाचा. हे असे हलकट माणसं आहेत महाराज. ते कोणचा वरला कागद काढला ना, त्याला जर आईस्क्रीम चिकटलेली आहे त्यांची सुद्धा चाटून. आणि लग्नात जर गेले ना, आता हे आले भाषा तर भोसरीपर्यंत जे मंगल कार्यालय आहेत ना, सगळे मित्र आहेत महाराज. लग्न असू द्या, आईस्क्रीम सहित जेवण आहे मोठ्या लोकांचं, आहे की नाही महाराज. लग्न लागल्यावर जेवण आहे, पण त्या लग्नात त्या जेवणात त्या ताटावरती 4 माणसं जेवतील तसं ते अन्न पडलेले. शोकांतिका आहे महाराज, ही शोकांतिका आहे. तुमच्या पायाला हात लावून सांगतो, मंगल कार्यालयात जर लग्नाला गेला आणि अन्न खायला जर बसला तर तुमच्या पायाला हात लावून सांगतो, जर ताटावर अन्न राहिलं ना, 2 प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा. अरे हा अन्न तयार करणारा माझा शेतकरी राजा, बळीराजा, त्याची लेकरं तो उपाशी झोपली नाही ना. आणि दुसरा प्रश्न मनाला विचार करा, त्या मुंबई पुण्यात कितीतरी लोक फुटपाथ वरती एक वडापाव खाऊन रात्रभर उपवासी झोपतात, याचा कधीतरी विचार करा. मग अन्न ताटावरती काय म्हणतो यापुढे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. पाया पडतो, जेवढं लागत ना तेवढं घ्या, अन्नाची नासडी करू नका. महाराज तुकोबाराय म्हणता, निळोबाराय म्हणता, अरे उदका माझी वयाची उडी कोरड्या दाखवून रोखल्या विश्वल्या. मी कोरड्याच्या कोरड्या वया तशा दाखवल्या, तुकोबारायांनी दाखवल्या. हे सगळं करण्यासाठी निळोबाराय म्हणतात, अहो काय नवल झालं, कशाच उद्धार झाला. उद्धार कोणाचा? या संतांच्या दर्शनात उद्धार झाला. शेवटची
यथामती येता अवकाश माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे या अभंगाचा भावार्थ मांडण्याचा मी प्रयत्न केला. या अभंगाचा भावार्थ असाच आहे असं अजिबात माझं म्हणणं नाही, पण माझ्या ज्या अभ्यासात आलं ते मी मांडण्याचा प्रयत्न केला. समाज प्रबोधनाचे काही 4-5 वाक्य मी कीर्तनातून सांगितले. नक्की त्या गोष्टी आचरणात आणाल ही एक माफक अपेक्षा व्यक्त करतो. एकदा सर्वांनी हात वर करा. हात ज्याला हाती त्यांनी हात वर करा. माझ्याबरोबर टाळी वाजवायची एकदम विलंबित एकदम विठाला जय देव भारत माता की आई लक्ष्मी माते की आई अमाई माते की संत कामराज महाराज की धन्यवाद.